हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर. ही जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, घुमशान आम्ही. त्यांची काम करण्याची पद्धत ही खूप चांगली आहे. आणि त्यांनी भाषणात पण सांगितलं की ते जे बी करतील त्यांच्याकडून काही स्वार्थासाठी केलं जाणार नाही. निस्वार्थीपणे ते जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न करून तन मन धन काही पण लागो तेवढं निस्वार्थपणे काम करून ते तुमच्या परिसरातील सर्वांचं भलं करावं हा उद्देश त्यांच्या मागे त्यांचा असतो. आमच्याजवळ आता तर जमलेली मंडळी कमी, पण यांचे ज्यावेळेस फोन असतात, पेशंट असतात, ते सर्व परिसरातील असतात. बागलाण म्हणा, झोडगं म्हणा, तुमचं ते वराणा म्हणा, चौबाजूने त्यांचे पेशंट असतात. आणि त्यांच्यासाठी ते स्वतः कुठेही असले तरी त्या पेशंट येण्याच्या पहिले कधी कधी ते तिथे उपलब्ध असतात आणि आमच्याकडून सगळं करून घेतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर थोड्याशा एखाद्या औषधाअभावी, पैशाअभावी कोणतेही काम थांबू शकतं आणि पेशंटच्या दिवस धोका निर्माण होऊ शकतो. पण यांच्याजवळ काही नसताना उभं राहून सगळं काही करून घेतात. रक्ताच्या तपासण्या असो, मेंदूचा स्कॅन असो व औषधं असो, असं सगळं काही ते करून घेतात. आणि चंदू भाऊला आमच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्याकडून खूप चांगलं जनतेचे काम हो, निस्वार्थीपणे हो, त्यांनी कोणताही स्वार्थ न बघता सगळं काम करावं अशी त्यांना शुभेच्छा. पुढील भाव जी बी त्यांची वाटचाल आहे ती एक चांगल्या भावनेने त्यांनी करावी आणि ते करतच आहेत. आणि आमच्या लायक काही पण राहिलं तर आम्हाला निश्चितपणे सांगावं अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.